इधर आयुक्तालय परिमंडल ट्रैफिक में जो कि हमारे मित्र तैनात थे पुलिस उप निरीक्षक मधुकर सूर्यवंशी साहब, आज कहीं ना कहीं उनकी सर्विस पूरी हो गई और उन्होंने कहीं ना कहीं आज अपनी सर्विस को अलविदा कह दिया और अपने दोस्तों को एक ऐसा संदेश दिया उन्होंने कि पुलिस बल में रहकर पुलिस में किस तरीके से काम करना चाहिए, किस तरीके का उन्होंने अपने कर्मचारियों का हौसला अफजाई किया और उनके जो प्रोग्राम में शामिल हुए उनके ही वरिष्ठ पुलिस निरीक्षक कई सारे बड़े बड़े लोग मौजूद रहे और कई लोगों को उन्होंने एक संदेश दिया। पुलिस निरीक्षक यादव साहेब, आज माझा विरार वाहतूक शाखेच्या वतीने निरोप समारंभाचा कार्यक्रम पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी आयोजित केलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। सदर कार्यक्रमास उपस्थित असलेले माझे 7/12चे जिवलग मित्र तसेच उपस्थित असलेले माझे नातेवाईक मित्र परिवार हे उपस्थित राहून माझ्या कार्यक्रमास आहे। मी ठाणे ग्रामीण पोलीस दलात सन 1991 साली म्हणजे 7/12/91 ला पोलीस शिपाई या पदावरती भरती झालेलो आहे। त्यानंतर मी 2013 ला पोलीस खात्याअंतर्गत परीक्षा देऊन त्यामध्ये आम्ही आमच्या बॅचचे जवळजवळ 20-25 लोक पोलीस निरीक्षक या पदावरती नियुक्ती झालेली आहे। त्यापैकी आम्हाला भरपूर कालावधीनंतर 2025 ला आम्हाला पोलीस निरीक्षक या पदाची पदोन्नती मिळाली आहे। माझे गेले 34 वर्ष सेवा काळामध्ये मी फक्त विक्रमगड पोलीस स्टेशन आणि नालासोपारा पोलीस स्टेशन आणि विरार पोलीस स्टेशन या पोलीस ठाण्यात कर्तव्य केलेलं आहे। या कर्तव्य काळामध्ये मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे रायटर म्हणून नोकरी केलेली असल्यामुळे वरिष्ठांचा आणि कर्मचाऱ्यांचा जो काही संवाद असतो यामध्ये मी कधी व्यत्यय आणलेला नाही। मी माझ्या परीने वरिष्ठ ज्याप्रमाणे आदेश देतात त्याप्रमाणे काम करत राहिलेलो आहे आणि त्याप्रमाणे मी माझे कामकाज केलेले आहे। मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे गेले 25 वर्ष रायटर म्हणून सेवा केलेली आहे। या काळामध्ये मला विक्रमगड येथे 1994 साली आम्ही ट्रेनिंग करून विक्रमगड पोलीस ठाण्यात हजर झालो। त्यावेळी आम्हाला कामाचा काही एक अनुभव नव्हता। त्यावेळी आमचे गुरु स्वर्गीय शिवाजी पाटील साहेब हे आम्हाला तिथे भेटले। त्याने आम्हाला पोलीस खात्यात तुम्हाला नोकरी करायची असेल, पोलीस खात्यात तुम्हाला मान पाहिजे असेल तर तुम्ही कर्तव्य कसं केलं पाहिजे याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं। त्यांनी पहिला आम्हाला कायद्याचं ज्ञान पहिलं तुम्ही अवगत केलं पाहिजे, गुन्ह्याचे तपास कसे करायचे, खुनाचा गुन्हा असो किंवा कोणताही गंभीर गुन्हा असो या गुन्ह्याचा तपास कसा करायचा याबद्दल त्यांनी मोलाचं मार्गदर्शन। व्यासपीठावरील उपस्थित वरिष्ठ अधिकारी व आजचे सहकार मूर्ती श्री सूर्यवंशी साहेब, ज्यांना बरेच लोक मस्कर साहेब म्हणून ही ओळखतात आणि आम्ही आमच्या संपर्कात आल्यापासून सूर्यवंशी साहेब म्हणून ओळखतो। सूर्यवंशी साहेबांचा संपर्क हा आम्हाला विरार वाहतूक शाखेत एवढेच पुरतं मर्यादित आहे, पण जो आला
ठाणे ग्रामीणला 7/12/1991 साली विविध जिल्ह्यातून आलो. तेव्हा दळणवळणचं साधन नव्हतं. तेव्हा ज्याला मिळालं त्याला मिळालं. बाईक बघायला भेटत नव्हती का कमी प्रमाणात मिळत होतं. त्या काळी आम्ही सर्व ठाणे ग्रामीणला पोलीस म्हणून हजर झालो. त्यानंतर सूर्यवंशी साहेबांनी खूपच सर्वांशी प्रेमाने चांगले वागले. कुटुंबात सुद्धा त्यांचा चांगलाच हे आहे. प्रत्येक वेळी ते सर्वांना चांगला कार्यक्रम असत तिथे ते आवर्जून उपस्थित राहत होते सर्वांच्या कार्यक्रमाला आणि आनंदातच नेहमी. पण कष्ट खूप त्यांच्या मागे. कष्ट म्हणजे त्यांनी रायटर सारखी ड्युटीज करत राहिले. ते रायटर किंवा जी मेहनत आहे जे मेहनती काम आहे तेच त्यांनी केलं. आणि सूर्यवंशी साहेब पोलीस निरीक्षक यादव साहेब, आज माझा विरार वाहतूक शाखेच्या वतीने निरोप समारंभाचा कार्यक्रम पोलीस अधिकारी आणि पोलीस यांनी आयोजित केलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. सदर कार्यक्रमास उपस्थित असलेले माझे 7/12चे जिवलग मित्र तसेच उपस्थित असलेले माझे नातेवाईक मित्र परिवार हे उपस्थित राहून माझ्या कार्यक्रमास आहे. मी ठाणे ग्रामीण पोलीस दलात सन 1991 साली 7/12/91 पोलीस शिपाई या पदावरती भरती झालेलो आहे. त्यानंतर मी 2013ला पोलीस खात्याअंतर्गत परीक्षा देऊन त्यामध्ये आम्ही आमच्या बॅचचे जवळजवळ 20-25 लोक पोलीस निरीक्षक या पदावरती नियुक्ती झालेली आहे. त्यापैकी आम्हाला भरपूर कालावधीनंतर 2025ला आम्हाला पोलीस निरीक्षक या पदाची पदोन्नती मिळाली आहे.